जी पावलं सिंहासनाच्या दिशेनं जाणार होती ती पावलं वनात जाण्याची तयारी करतात. भगवान सीतेला म्हणतात, अंगाची हळूदही फिटली नाही गाजो. ए सीते, बापाच्या वचनाकरता मला 14 वर्ष वनात जावं लागतं. माझी इच्छा आहे 14 वर्ष तू इथं थांबावं. इथं जर तुला थांबायची इच्छा नसेल तर 14 वर्ष तुझ्या बापाच्या घरी थांब. पण आता आपली भेट 14 वर्षानं. त्या सीतेनं सांगितलं, मालक मी वेदाच्या साक्षीनं अग्नीच्या साक्षीनं एक वचन घेतलं, तुमच्या सुखात आणि तुमच्या दुःखात मी तुमच्या सोबत राहील. मी सुद्धा 14 वर्ष तुमच्या सोबत वनात येणार. सीता सुद्धा वनात जाण्याकरता तयारी झाली. अरे कल्पना करा, ती एका राजाची मुलगी होती, ती एका राजाची सून होती. पण मालकावर संकट आलं तर खांद्याला खांदा लावून निघाली. आजची सीता असती तर वनात गेली असती का रे? आजची सीता मालकावर जर देणं घेणं झालं, काही कर्ज झालं तर सुटकेस भरायली, माहेरी जाऊन बसायली. देणं घेणं निपटल्या रे घ्यायला टाटा, मी काय मरू काय? ह्या आजच्या सीता मालकाच्या खांद्याला खांदा लावून तेही निघाली. लक्ष्मणाची इच्छा होती मी सुद्धा वनात जावं. लक्ष्मण आईला म्हणतात, आई मी जाऊ का ग दादाच्या बरोबर? हे लक्ष्मणा, माझी पण इच्छा आहे तू जा रे, पण सध्या तुझं लग्न झालं. हे लक्ष्मणा, लग्नाच्या आधी काही निर्णय स्वतंत्र घेता येतात. लग्न झाल्याच्या नंतर स्वतंत्र व्यक्ती नाही बरं का. लग्न झाल्यावर कोणताही निर्णय घ्यायचा तिला विचारायचं. ती अर्धांगिनी आहे, पत्नी आहे, मालकी नाही. लग्न झाल्याच्या नंतर कुठलाही निर्णय बायकोला विचारल्याशिवाय घेऊ नये पुरुष म्हणतात. ती उर्मिला सांगू लागली, लक्ष्मणा तुझं लग्न झालं रे आणि 14 वर्षाकरता वनात जायचं. मी